नमस्कार शेतकरी मित्रांनो, त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी सातारामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण 13 HP मशीन दिलेली आहे बोहिंज गावामध्ये. आता बोहिंजमध्ये आपण दोघांना मशीन दिलेले आहे, या साहेबांना आणि ह्यांना दोघांना आपण 13 HP मशीन दिलेलं आहे. आणि फलटणचे पण आपले कस्टमर आज शोरूमला आलेले मला भेटण्यासाठी, म्हणजे व्यवहार करण्यासाठी, ठरवण्यासाठी. परंतु त्यांना मशीन बघायचं होतं, त्यामुळे आता मी असं पण राहणार होतो डेमोसाठी, त्यामुळे ते पण डायरेक्ट बोहिंजलाच आलेत आणि त्यांनी स्वतः पण चालवून पण बघितलं मशीन. आणि आपण सर्व तिघांसोबत सुद्धा बोलणार आहे की त्यांना मशीन कशी वाटली किंवा त्यांनी हेच मशीन चॉईस का केलं किंवा हे मशीन त्यांना कसं वाटलं. आता हे 195 FAचं मशीन आहे, 195 FA इंजिन आहे. आता बाजारात 195 FAचे पण मशीन आलेत, परंतु त्याचा पिस्टन 188 FAचा आहे. आपला तुम्हाला पिस्टनसुद्धा 195 FAचा येणार आणि इंजिनसुद्धा 195 FAचं येणार. तर आपले मिस्त्री पण जरा तुम्हाला माहिती सांगतील आणि शेतकरीसुद्धा बोलतील तुमच्यासोबत. नमस्कार मित्रांनो, तर आपण आता भुईंजमध्ये शेतामध्ये आपण लाईव्ह डेमो घेतलेले आहेत. म्हणजे ऊसाचा खोडवा असो किंवा लागण असो. आता ह्या शेतामध्ये सुद्धा आपण जी पाचट खाली आहे ती पाचट एकदम मोकळी करण्यासाठी रोटर लावून आपण हे मशीन फिरवलेली आता आणि सिंगल भर सुद्धा लावलेली आहे. तर काय मित्रांनो, ह्या मशीनचं काय वैशिष्ट्य आहे की हे मशीन 13 HPचं आहे प्रॉपर आणि ओरिजिनल 13 HPचं आहे मित्रांनो. ह्याची ताकद भरपूर आहे. हिला ताकद जास्त असल्यामुळे काय होतं, जी खोडव्याची रानं जी राहतात, कठीण रानं असतात, त्या रानातसुद्धा हे चांगल्या पद्धतीने काम करतं मित्रांनो. आता आपण डेमो दिलेले आहेत, तर ह्या शेतकऱ्यांनी बघितलेले तिथे डेमो आपला, ते स्वतः तुम्हाला सांगणार आहेत. तर मित्रांनो, ह्याचा जे गिअरबॉक्स जे दिलेलं आहे, हे गिअरबॉक्समध्ये ह्याची ऑइलची कॅपॅसिटी आहे 27 ml मित्रांनो. ताकद गिअरबॉक्समध्ये पण चांगली आहे आणि गिअर जे आहेत हार्डनिंगचं मटेरियल जास्त आहे, एकदम मजबूत, ते मित्रांनो ह्या गिअरबॉक्समध्ये वापरले आहेत. पाठीमागच्या रोटरचं सांगायचं झालं तर रोटरला खाली 32 mm शाफ्ट दिला आहे. आता 32 mm, पहिलं काय व्हायचं 23 mm शाफ्ट यायचा, तर आता ह्या रोटरला आपण 32 mm शाफ्ट दिलं. 32 mm शाफ्टनं फायदा काय होतो मित्रांनो, त्याच्यामध्ये असणारा जे गेअर आणि साईडला असणारा 32 mm अखंड शाफ्ट तो मजबूत आणि तो पण हार्डिंगमध्ये येतो, तुटायची शक्यता काय नाही मित्रांनो, तुटत नाही तो मित्रांनो. आणि आतमध्ये जी त्याला चेन दिलेली आहे, ती चेन जी आहे ती डायमंडची चेन आणि एकदम चांगल्या कंपनीची चेन दिलेली आहे. त्याच्यामुळे चेनचं पण तुटायचा काही विषय नाही मित्रांनो, कारण भरपूर आता मशिनरी आपण दिलेले आहेत. 1.5 ते 2 वर्ष झाले मार्केटला मशीन चालू आहे आता, तरी कोणाचीही तक्रार अशी नाही की बाबा कोणाचा शाफ्ट तुटला आहे, कोणाची चेन तुटली आहे, कोणाचा काय प्रॉब्लेम झाला आहे. चांगल्या पद्धतीने या मशीनचं काम चालू आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांसाठी काय आहे, ह्याची जास्त किंमत नाही मित्रांनो बाकीच्या कंपन्यांकडे. ही जी कंपनीची किंमत जी आहे की संग्राम कंपनीची, ही जेमतेम शेतकऱ्याला परवडण्याजोगी आहे मित्रांनो. तर तुम्हाला जर ह्या मशीनबद्दल माहिती तुम्हाला भेटणारच आहे त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीमध्ये, तर तुम्ही तिथे व्हिजिट देऊन ह्याच्याबद्दल माहिती घेऊ शकता. तर आता आपण ह्यांना विचारणार आहे की आत्ता आपण जे डेमो झालं, ते डेमो कशा पद्धतीने झालं, कसं झालं, तुम्हाला आवडलं नाही आवडलं. लाईव्ह चालू आहे मित्रांनो, तुम्ही डायरेक्ट स्पष्ट सांगू शकता. बोला तुम्ही तुमचं नाव वगैरे सांगा. माझं नाव आशिष दत्तात्रय भोसले, राहणार पुणे. सांगा की आपण आता जे डेमो दिले कशा कशात चालवलं हा, आपण कशा ते कशा सांगा. चालवलं? डेमो आम्ही खोडवत चालवलं, लागणीत चालवलं, तर भर व्यवस्थित बसते, भरीचा काही सुद्धा विषय नाही. हा, म्हणजे तुम्हाला आवडले का बाबा ह्याची जी कामाची जी पद्धत आहे, जी क्वालिटी आहे, ती तुम्हाला कशी वाटली? चांगली क्वालिटी. क्वालिटी चांगली. तर बोला की तुमचं नाव वगैरे नाव सांगा. सांगा तुम्ही. निखिल भोसले भुईज. मशीन सुंदर आहे. 7 ते 8 मशीनी बघितल्या आम्ही, पण असं मशीन आम्हाला कुठं सापडलं नाही. पहिल्यांदा आम्ही हे मशीन बघितलं आणि आम्ही केलं. तुम्हाला ह्याची माती भीती चढवण्याची क्षमता बाबा, RPM वगैरे कसं वाटलं तुम्हाला? RPM सुंदर आहे. दुसऱ्या बाकीच्या ट्रॅक्टरपेक्षा हे ट्रॅक्टर चालायला चांगला आहे आणि व्हायब्रेशन कमी. हां, बरोबर आहे. तर मित्रांनो, ह्यांनी सांगितलं व्हायब्रेशन कमी आणि खरीच गोष्ट आहे मित्रांनो. तुम्ही आता आम्ही डेमो दिला, त्यात व्हायब्रेशन वगैरे काय नाही मित्रांनो, एकदम 0 व्हायब्रेशन आहे. आणि त्यांनी काय होतं, चालवलं. आता ह्यांनी कधी मशीन चालवलं नाही, ह्यांना माहीत नव्हतं, त्यांनी स्वतःहून मशीन चालवलं. 2 साऱ्या एकदम व्यवस्थित त्यांनी चालवल्या. 0 व्हायब्रेशनला एकदम मशीन चांगल्या पद्धतीने चालते. तर आपल्या इथं जे आलेले आहेत फलटणवरनं, तर ते खूप लांबनं आपल्या मशीनचा डेमो बघण्यासाठी आलेले. त्यांना ती मशीन बघितले, त्यांना घ्यायचं आहे, ते शोरूममध्ये आले तर त्यांना त्यांनी स्वतः चालवलं. तुम्हाला कसं वाटते मशीन? मशीन चालवायला एकदम हलका आहे आणि वय जरी जास्त असलं तरी उचलण्याला कडू त्रास होत नाही. मशीन चालाय सॉफ्टवेअर व्हायब्रेशन होत नाही आणि ऊसासाठी यासाठी हे अतिशय उत्तम पर्याय चांगला आहे किसान क्राफ्ट. शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता की बाबा ह्या मशीनीबद्दल, की बाबा नाही, मशीन चांगली आहे आणि आता मी ती बुकिंग करण्यासाठीच आलेलो आहे. मशीन चालवून मी 2 साऱ्या बघितल्या, चांगल्या पद्धतीने चालत आहे. आणि तुम्ही रिव्हर्स फॉरवर्ड पण चालवून बघा. हां, रिव्हर्स फॉरवर्ड दोन्ही चालवून बघितलं, दोन्हीला चांगली व्यवस्थित चालत आहे. तर मित्रांनो, काय विषय माहिती आहे का, शेतकरी बांधवांना माझं हेच सांगणं आहे की आताच्या युगात मॅन पॉवरची कमतरता खूप आहे. तर काय होतं, बऱ्याच वेळा
प्रत्येक वेळी लय असे शेतकऱ्यांना झाले की बाबा बोलवून सुद्धा लोक भरीसाठी येत नाहीत. असं लय म्हणजे अडचणी निर्माण होतात. त्यासाठी शेतकऱ्यांसाठी आपण हे मशीन काढलेले की जेणेकरून घरचे बऱ्याच शेतकऱ्यांची 4-5 एकर शेती असते, तर ते घरगुती सुद्धा घेऊ शकतात आणि धंदा सुद्धा मित्रांनो ह्याच्यावरती करू शकतात. तर हे मशीन तुम्हाला मल्टीपर्पज सगळी कामं करणार आहे तुमची. तर त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी साताऱ्यामध्ये तुम्ही या आणि तुम्ही ह्या मशीनबद्दल अधिक माहिती घेऊ शकता. जगदीश मोरे सांगा. ठीक आहे. तर कोणाला जर ही मशीन घ्यायची असेल किंवा ह्याची माहिती काय पाहिजे असेल, अनुदानात फॉर्म भरायचा असेल, तर दिलेल्या स्क्रीनवरच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आणि आपले व्हिडिओ तर आपण प्रत्येक व्हिडिओ टाकत असतोय आपल्या यूट्यूबला, इंस्टाग्रामला किंवा फेसबुकला. तर सगळीकडे आपलं बघा आणि आपल्या चॅनेलला तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.